हॅलो मैत्रिणींनो, आज आपण शाही पालक पनीर करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिल्यांदा बघूयात। हे पनीर घेतले मी छोट्या छोट्या पीसमध्ये असं कट करून घेतले। त्यानंतर हे मीठ आहे, साखर, चिमूटभर साखर लागणार आहे आपल्याला। ही अर्धी वाटीच्या वर थोडीशी छोटीशी वाटी आहे। एक वाटी भरून आपण कोथिंबीर घेतली। हे आपण लाल तिखट घेतले, म्हणजे याला आपण बुक्का असं म्हणतोय। त्यानंतर हे आलं लसूण पेस्ट घेतली आहे। हे आपण गरम मसाला घेतला आहे। हे जिरं आहे आणि हे हळद आहे। आणि मी 3 मोठे मोठे कांदे कट करून घेतलेत। कट करताना एकदम बारीक पण नाही आणि मोठे पण नाही, असे मध्यम आकारामध्ये कट करून घ्यायचे। त्यानंतर हे 3 मी टोमॅटो मोठे कट केलेले आहेत। हे बटर आहे आणि 2 मिरच्या लांबड्या कट करून आपल्याला घ्यायचे आहेत। हे सगळं साहित्य आपण इथं घेतलंय। इथं मी पॅन गरम करायला ठेवलाय। पॅनमध्ये 1-2 मोठे चमचे होतील इतकं आपण तेल घातलेलं आहे। आता या तेलामध्ये आपण कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। तेल आपलं गरम झालंय, त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरे घालणार आहे। जिऱ्यामध्ये आपण हा कांदा घालून घ्यायचा। आपण हा कांदा ह्याच्यात घातला, तर हा कांदा आपण थोडासा भाजू देऊया। पॅनमध्ये आपण केल्यामुळे काय होतं की हे पसरट भांडं असल्यामुळे आपला सगळा पूर्ण कांदा त्याच्यामध्ये बसतोय आणि सगळीकडून कांदा आपला भाजला पण जातोय। 5 ते 7 मिनिटं आपण कांदा भाजून घेऊया। आता हे कांदा भाजत असताना मी इकडच्या साईडला काय केलंय, आपला पालक जो आहे तो पालक गरम पाण्यामध्ये उकळवायला ठेवलेला, तो माझा झालेला आहे। हा आपला असा पालक शिजून झालेला आहे। याची आपण पेस्ट करून घ्यायची। आता हा कांदा पूर्ण भाजत आलाय। आपला कांदा लालसर झालाय। आता त्याच्यामध्ये काय करूयात, आपण जे आपण टोमॅटो छोटे कट करून घेतलेले ते टोमॅटो मी त्याच्यात घालून घेणार आहे। कांदा आणि टोमॅटो चांगला भाजू द्यायचं। गॅसची फ्लेम आपण मोठीच ठेवायची। टोमॅटो आणि कांदा पण पूर्ण त्याच्यामध्ये एकजीव होण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिटं लागणार आहे। आपण असंच ठेवूया ते। त्याच्यामध्येच काय करणार आहे, मी मिरची ज्या 2 कट करून घेतलेल्या तर त्याच्यातच टाकून घेणार आहे। आता इथं मी काय केलंय, तर आपलं जे पालक होता तो पालक मी शिजवून असं आपण पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायचंय। आणि याची आपण पेस्ट करून घेणार आहे। आता इथं आपला कांदा आणि टोमॅटो पण झालेला आहे। आता आपण ह्या सगळ्याची म्हणजे याची पेस्ट आणि पालक जो आपण शिजवून घेतलाय त्याची पेस्ट करून घेऊया। ही आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे पालकची। आणि हे टोमॅटो आणि जे आपण टोमॅटो, कांदा, मिरचीची ही पेस्ट आहे। आपण पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे मोठे आपण तेल घातले। आता याच्यामध्येच काय करणार आहे, आपण बटर टाकून घेणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटर जास्त कमी किंवा तुम्हाला जर नसेलच आवडत तर तुम्ही बटर नाही टाकलं तरी चालेल।
तर बटर याच्यामध्ये मेल्ट झालं आपलं. पहिलं आपण काय करणार आहे तर आलं लसूण पेस्ट जी आहे ती 1 चमचा आपण घालणार आहे याच्यात. गॅसची फ्लेम थोडीशी आपण कमी करायची, आणि आलं लसूण पेस्ट ओलं असल्यामुळे थोडंसं ते उडतं. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे तरी कांदा टोमॅटोची पेस्ट सगळी आपण घालून घेणार आहे याच्यात. हे बघा बटरमुळं आणि तेलामुळं ते किती छान एकजीव झाले आणि त्याचं तेल पण सुटले जसं पटकन बघा. जर थोडीशी गॅसची फ्लेम आपण जराशी मोठी करूया. आता हे आपण भाजून घेतले त्यामुळे एवढं काही भाजत बसायची आपल्याला काही गरज नाही आहे. त्याच्यामध्ये काय करणार आहे मी थोडीशी हळद, एक अर्धा चमचा हा गरम मसाला आहे, एक मोठा चमचा, आणि याच्यामध्ये आपण जो बुक्का किंवा लाल तिखट जी आहे ती 1-1.5 चमचा आपण घालून घेणार आहे. आता आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्येच काय करणार आहे आपण तर जी पालकची आपण पेस्ट करून घेतली आहे ती पण ह्यात ॲड करणार आहे. पालक कच्च्या पालकची पेस्ट करून आपण घालायची नाही आहे, त्याच्यामुळे कडवटपणा येतो आपल्या भाजीला. आपण जेव्हा पनीरची भाजी किंवा पालक पनीर करत असताना पालक हा नेहमी पाण्यामध्ये उकळून घेऊनच त्याची पेस्ट करायची. हे बघा त्याचा कलर आता चेंज झाला आपल्या पालक टाकल्यामुळं, ग्रीन कलर आला आपल्याला. हे थोडंसं शिजवून घेतलेलं होतं त्याच्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची काही गरज नाही आहे. या क्वांटिटीमध्ये केलं तर 4 लोकांना पुरेल इतकी भाजी आपली तयार होते. आपण गॅस थोडासा बंद करूया, थोडंसं कमी करून ठेवूया. आता याच्यामध्ये मी काय करणार आहे तर थोडीशी साखर आपण टाकून घ्यायची, थोडीशी टेस्ट गोड येण्यासाठी. त्याच्यामुळे थोडंसं आपण मीठ चवीनुसार टाकणार आहे, एक अर्धा चमचा आपण टाकून घ्यायचं आहे. परत एकदा आपण ह्याला हलवूयात. आणि याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर आपण घालून घ्यायची. कोथिंबीर का घालायची तर ती टेस्ट एक कोथिंबीरची त्याला लागावी म्हणून. ऑलमोस्ट आपली भाजी तयार झालेली आहे. थोडंसं तेल सुटू देत आपल्याला. ऑलमोस्ट आपलं शाही पनीर तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे चीज जे आहे मी अमूलचं चीज घेतलं आहे. हे बघा आपली ग्रेव्ही तयार झाली आहे, त्याला तेल पण सुटलं आहे आणि बंद केल्यानंतर त्याला परत तेल आणि हे वरून सुटतंच. आता आपण काय करूया, मी हे पनीरचे जे पीस घेतले होते ते त्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे. शाही पनीर असल्यामुळं आपण पनीर टाकताना अजिबात चिंगूसपणा करायचा नाही आहे, कारण ते शाही ह्या नावामध्येच पनीरच्या भाजीचं प्रकार कळतो आहे आपला. म्हणून आपण पनीर टाकताना जास्त पीस घालायचे त्याच्यात आणि मोठे घालायचे मेन म्हणजे. हे पीस आपण त्याच्यामध्ये असे दाबून ठेवूयात. आणि 1-2 मिनटं आपण त्याच्यामध्ये
थोडंसं गरम होऊ द्या त्याला. आपली शाही पनीरची भाजी तयार झाली आहे. तर ह्याच्यामध्ये काय करूयात आपण, चीज जे आहे ते मी चीज ह्याच्यावरून स्प्रेड करणार आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही करू शकताय. हे बघा आपली शाही पनीर झालेली आहे तयार. आता आपण गॅस बंद करूयात आणि वरून थोडीशी कोथिंबीर पण परत एकदा टाकून घेऊयात. आपली शाही पनीर डिश झालेली आहे. मी केलेली जर शाही पनीर तुम्हाला डिश जर आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.